वसईमधील मधुबन परिसरामध्ये पाणी साचलेले मुसळधार पावसामुळे स्मार्ट सिटीचा फज्जा उडाल्याचे दिसून आलेले अनेक गाड्या पाण्यामध्ये बुडाल्याचं दृश्य तुम्ही पाहताय। वसईमध्ये मधुबन परिसरामध्ये पाणीच पाणी, सखल भागामध्ये पाणी साचलं असून गाड्या सुद्धा यामध्ये बुडालेल्या आहेत। विरार पूर्वेकडील बोली जागाशी मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। आता याच रस्त्यावरून शेकडो नागरिक जे आहेत ते ये जा करत असतात, मात्र साचलेल्या पाण्यातून वाट काढत या नागरिकांना जावं लागतंय। मात्र काही खासगी ट्रॅक्टरवाल्यांनी, माझ्या समोर जर बघाल तर हा खासगी ट्रॅक्टरवाला आहे, याने ही सेवा जी आहे ती सुरू केलेली आहे। विरार रेल्वे स्थानक ते बोलींज परिसर हा कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचा अंतर आहे आणि या अंतरावरून नागरिकांना पायी चालत जावं लागतं। मात्र या ट्रॅक्टरच्या साह्याने नागरिक आता ये जा करत आहेत। सकाळच्या सुमारास मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे आता ही वाहतूक सुरू झालेली आहे आणि या सुरू झालेल्या वाहतुकीमुळे कुठेतरी नागरिकांना आपल्या घरी पोहोचता येणार आहे। त्यामुळे नागरिक जे आहे ते या ठिकाणून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। मात्र प्रवास हा धोकादायक असल्याचे समोर दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोयल, मी मनोज तांबे, साम टीव्ही, विरार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।